नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. ही अश्विनी. चला आता अश्विनीच्या स्वयंपाकघरात आपल्याला पदार्थ बघायला जायचं आहे. नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी. त्यासाठी ही ढेर सारी कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवली आहे. आता ती चिरून घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघा. तेल लागणार आहे, हे धने घेतले आहेत, थोडे मीठ आहे, ही चणा डाळ मी भिजवून वाटून घेतली आहे मिक्सरला, थोडीशी जाडसर ठेवली आहे. जिरा पावडर, धना पावडर आणि लाल तिखट ठेवलं आहे. काळं मीठ घेतलं आहे, बडीशोप आहे, जिरं, हे तीळ घेतले आहेत, सफेद तीळ, हिंग घेतला आहे, हळद घेतले आहे, ओवा घेतला आहे आणि हे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं 2 चमचे हे तांदूळाचं पीठ घेतलं आहे. हे सर्व साहित्य आता आपण कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आणि त्याच्यात घालायचं आहे. आता तिखटपणासाठी तुम्हाला मी इथे लाल तिखट दाखवलं आहे, पण इथे हिरवी मिरची आणि लसूण आलाचा खरडा ठेवला आहे. जे लोक मिरची खात नाहीत त्यांनी लाल तिखटाचा वापर करायचा आहे, म्हणून ते लाल तिखट मी ठेवलेलं आहे. चला तर मग आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया आणि बनवूया कोथिंबीर वडी. हे पहा, इथे कोथिंबीर मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. याच्यात आपण आता एक एक साहित्य घालून घेऊया. पहिले ही डाळ घालूया. ही चण्याची डाळ भिजत घालायची आणि मग ती मिक्सरला वाटायची. रात्रभर भिजवायची, नाहीतर मग 6-7 तास तरी तुम्ही भिजवा. हे पहा, डाळ घालून घेतली आहे. थोडंसं हे तांदूळाचं पीठ घालून घेतलं आहे. ही छोटी 1 वाटी आहे. हे डाळीचं पीठ घेतलं आहे. आपण चणा डाळ वाटली आहे, तरी पण ती थोडीशी जाडसर वाटली आहे, त्यामुळे त्याला बाइंडिंगसाठी ही दोन्ही पीठं घातलेली आहेत. आता ह्याच्यात आपण हा मिरचीचा खरडा घालून घ्यायचा आहे. मिरची, आलं, लसूण असा हा खरडा आहे. हा ओवा घालून घेतलेला आहे. हे सर्व बाकीचं साहित्य आहे ते तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. जिरं घातलं आहे, हे सफेद तीळ घातले आहेत, बडीशोप घातली आहे. बडीशोप निवडून घ्यायची आणि चाळून घ्यायची, त्याच्यात रेव असते. हे थोडंसं काळं मीठ घेतलं आहे. काळं मीठ मी घालते. तुम्हाला काळं मिठाची चव जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालून जाईल. काळं मीठ फक्त ऐच्छिक आहे. हे थोडेसे धने घातले आहेत, अख्खे धने घातले आहेत, चांगले लागतात ते. थोडेसे भरडून घातलेत तरी चालेल, मी अख्खे घातले आहेत. हे जिरा पावडर, हळद आणि तिखट हे तिन्ही मी घालून टाकलं आहे. तुम्ही करताना तिखट किंवा मिरची पेस्ट एवढंच घाला, किंवा आवडत असेल तर दोन्ही घातलं तरी चालेल. हळद घालून घेतली आहे आणि हा हिंग घालून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काळं मीठ घातलं आहे, मिरची खरडा केला त्याच्यात मीठ आहे, त्यामुळे काय करायचं आहे, मीठ घालताना सावधतेने घालायचं आहे. आपल्याला पिठं पण त्याच्यात गेलेली आहे, डाळ गेलेली आहे, त्याला पुरेल एवढं आपण मीठ घालायचं आहे. आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया. कच्चं तेल मी थोडंसं 1 पळी घालणार आहे. तेल पण ऐच्छिक आहे, नाही घातलं तरी चालून जातं. आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया. पाणी मी घेऊन ठेवलं आहे, पण पाणी शक्यतो लागत नाही, कारण आपण जेव्हा डाळ वाटली त्या डाळीला थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता हे तुम्ही रोल करू शकता किंवा ताटात पसरून पण ठेवू शकता. अशी बनवायची कोथिंबीर वडी. एकदा तरी अवश्य करून बघा, पण कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर जास्त पाहिजे. हे मी असं कालवून घेत आहे. आता हे कालवताना आपल्याला लक्षात येत आहे की ह्याच्यात अजून पीठ बसेल का, तर डाळीचं पीठ घालायचं आहे. पहा, ह्याच्यामध्ये अजून आपलं पीठ बसणार आहे. डाळीचं पीठ मी घालून घेणार आहे. पण आधी हे सर्व आत्ता इथे एकत्र करून घेऊया. आपल्याला सर्व चव मिळायला पाहिजे, त्याच्यामुळे आत्ता एकत्र करायचं आहे आणि मग डाळीचं पीठ घालून कालवायचं आहे. हे पहा, आम्ही पाणी घातलेलंच नाही आहे,
ते जे कोथिंबीर धुतली त्याला थोडंसं पाणी तर असतंच, आणि आपण डाळ वाटली त्याच्यामध्ये हे सर्व बसून गेलं आहे. हे पहा, सर्व गोळा एकत्र झाला आहे. थोडंसं पीठ लागणार आहे डाळीचं, जास्ती लागणार नाही. हे पहा, असं झालेलं आहे. पण अजून ह्याला थोडंसं बाइंडिंग पाहिजे. हे थोडंसं लूज झालं आहे, त्यामुळे हे डाळीचं पीठ घालून घेऊया आणि मग कोथिंबीर वडीचे उंडे लावूया. कोथिंबीर निवडताना त्याच्यात खूप घाण असते, ती मात्र अवश्य काढा. नुसती मुळं कापून कटकट कटकट कापू नका, निवडूनच कोथिंबीर कापायची. हे पहा, आता ह्याच्यात मी पीठ घालून घेते डाळीचं. हे पहा, आपण ह्याच्यात डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे. एक अर्ध वाटी मी पीठ घालून घेतलं आहे. हे बघा, पाण्याचा वापर मी अजिबातच केलेला नाही आहे. हे पहा, आपला गोळा तयार झालेला आहे हा कोथिंबीर वडीचा. आता आपण तेलाचा हात घ्यायचा आहे. या ताटलीला तेल लावून घेऊया आणि ह्याच्यात पसरून शिजायला ठेवूया. मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आणि थोडे उंडे लावून टाकूया. असा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे हाताला ते चिटकणार नाही आपल्या. पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात लिंबू घातलेला आहे, म्हणजे आपलं भांडं खराब होत नाही. हे पहा, हे तयार झालं आहे. हे आपण शिजायला लावूया. हे शिजलं की आपण ते उरलेलं जे दिसतंय त्याचे उंडे करून ठेवूया, म्हणजे मग आपण कोथिंबीर वडी तळायची आहे. आपण एका ताटलीत पसरून ठेवलं आहे. आता हे 3 उंडे इथे बनवून ठेवले आहेत. हे पण आपण वाफवायचे आहेत आणि मग गार झाल्यावर हे कट करायचे आणि तळायचे किंवा शॅलो फ्राय करू शकता. अशी बनवायची आहे कोथिंबीर वडी. आता हे आधी शिजू दे सगळं आणि मग आपण बनवूया कोथिंबीर वडी. कशी करायची, तळायची का शॅलो फ्राय करायची ते बघूया. हे पहा, आपण शिजवून घेतलेली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. मी इथे थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता हे गार झाल्यावरती आपण हे कट करायचं असते. आता कट केलेलं तुम्हाला मी दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे कोथिंबीरीची वडी शिजून तयार झाली आहे. आपण ह्याचे पण असेच तुकडे करून घेऊया आणि आपण जे उंडे लावले ते बघा, ते पण असेच तयार झालेले आहेत. आता हे पण कट करूया आणि तळायला घेऊया. हे पहा, इथे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत. मी कापून घेतलेली आहे वडी. एवढी छोटी मी ठेवली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही मोठी पण कट करू शकताय. आता हे सर्व मी सोडवून घेते. इकडे उंडे पण ठेवले आहेत. हे पहा, असा गोल तयार होईल हा काप. हे साधारण एवढ्या जाडीची कापा, म्हणजे मग ती करपत नाही. कारण मी ही डीप फ्राय करणार आहे, शॅलो फ्राय करणार नाही आहे. आता हे आपण तळून बघूया. हे पहा, एवढी जाडी ठेवून द्या. एवढ्या जाडीची जर तुम्ही कट केली तर ती करपत नाही, जळत नाही. अशा प्रकारे आपली ही कोथिंबीर वडी शिजून तयार आहे. आता आपण ती डीप फ्राय करायची आहे आणि खायला घ्यायची आहे. या पहा, आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. आपण ह्या आता तळून घ्यायच्या आहेत.
आता मी यातल्या थोड्याशाच तळणार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी एक 5-6 वड्या तळून घेणार आहे. बाकीचा हा डबा असाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पण या वड्या 2 दिवसात संपवायच्या आहेत. हे पहा, तेल तर तापलेलं आहे. पण एक एक वडी सोडून देऊया. या पहा, अशा पद्धतीने मी कापून ठेवल्या आहेत चौकोनी वड्या. आता या वड्या आपण जेव्हा टाकतो तेव्हा त्याला हलवायचं नाही. जरा त्या एका बाजूनी तळल्या गेल्या पाहिजे आणि मग आपण त्या पलटी करायच्या आहे. गॅस मीडियम ठेवला आहे. मोठा नका ठेवू, जरा ती वडी आतून व्हायला पाहिजे. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर ती पटापट तळली जाईल असं वाटतं. बाहेरून होऊन जाते पण ती आतून होत नाही. आतलं पीठ आहे ते मस्तपैकी तळलं गेलं पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे आपण वड्या तळून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपण वडी तळून घेतलेली आहे. मी आता कढई छोटी ठेवली आहे त्यामुळे 4-5च वड्या जाणार आहेत. मोठी कढई ठेवली तर जास्ती वड्या बसतील. हे पहा, या रंगावर तळायच्या. आता मी अशाच प्रकारे बाकीच्या वड्या तळून घेते. या पहा, अजून एक 4-5 वड्या मी तळून घेते. बाकीच्या वड्या अशाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्या एक 2-3 दिवस आता फ्रीजमध्ये राहतील आणि मग लागतील तशा आपण त्या तळून घ्यायच्या. आपण जे उंडे लावले होते त्याच्या ह्या 2 वड्या मी अशा कापून घेतल्या आहेत. या पण टाकून घेत आहे. आता गॅस मिडियमच ठेवलेला आहे. तुम्हाला असं वाटलं की वडी आपली तळली जात नाही तर गॅस मोठा करा. कारण आपण जेव्हा वड्या टाकणार तेव्हा त्याचा ताव कमी होतो तेलाचा. बाई, पहिली टाकलेली झालेली आहे, ही काढून घेऊया. जास्ती काळपट नाही करायच्या, करपवायच्या नाहीत त्या. अशा प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेतल्या आहेत आणि थोड्या कच्च्याच ठेवल्या आहेत. आता ह्या तुम्ही जर फोडणी करून नुसत्या फ्राय केल्यात तरी पण चालतं. पण तसं मी आत्ता तुम्हाला दाखवलेलं नाही आहे. मी तुम्हाला तळूनच दाखवलं आहे. आता मी गॅस बंद करत आहे. आपल्या वड्या तळून झाल्या आहेत. आता आपण त्या सॉस बरोबर खायला घेऊया. आणि ह्या वड्या गरमच खायच्या, गार ह्याची मजा येत नाही. हे पहा, अशा सर्व वड्या मी तळून घेतल्या आहेत. आता ह्या आपण डिशमध्ये घेऊया सॉस बरोबर आणि खाऊया. ही पहा, अशा पद्धतीने बनली आहे आपली कोथिंबीर वडी. मी ही तळून तुम्हाला दाखवलेली आहे. एकदम सुंदर झाली आहे. या कलरवर तळा, फक्त अजून काळी करू नका, मग ती करपट लागते. करपलेला त्याला वास येतो, जळलेला वास येतो. ही कोथिंबीर वडी अवश्य घरी करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपली भेट आता एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. ही तळलेली वडी तुम्हाला दाखवली आहे. आणि ही पहा, मी आता ही कच्ची वडी अशीच ठेवली आहे. आता ही फ्रीजमध्ये एक 2-3 दिवस राहील. मग जशी पाहिजे तशी तळून घ्यायची आणि खायची.
चला बाय बाय. नमस्कार. कसा वाटला आजचा पदार्थ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे.